लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। घाटनांद्रा पाचोरा घाटातील खोल दरीतून काढले 2 मृतदेह। मृतदेह काढण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न, मदतीसाठी ग्रामस्थांची मदत। घाटनांद्रा पाचोरा घाटात 2 वेगवेगळ्या घटनेतील खोल दरीत पडलेले मृतदेह काढण्यासाठी पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठ्या शर्यतीचे प्रयत्न करावे लागले। मृतदेह आणण्यासाठी दोरीचा आधार घेत काही तासांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह अखेर काढण्यात यश मिळाले। सचिन मदन चंदनशिवे, वय वर्ष 27, राहणार घाटनांद्रा, तालुका सिल्लोड याने सोमवारी सायंकाळी 5च्या सुमारास दुचाकी घाटातील रस्त्यावर उभी लावून खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती। दरी खूप खोल असल्याने व अंधार पडल्याने सदरील युवकाचा मृतदेह काढण्यासाठी मंगळवारी सकाळी पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने खोल दरीतून मृतदेह काढून सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली। याच घटनास्थळावर व परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती। खोल दरीत कार पडल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले। खाली खोल दरीत उतरून पाहिले असता कारमध्ये छिन्न विच्छिन्न अवस्थेत एक मृतदेह आढळून आला। अर्जुन महादू गवळी, वय वर्ष 37, राहणार लोहगाव, तालुका कन्नड येथील व्यापारी यांचा मृतदेह असल्याची ओळख पटली। पिशोर पोलीस स्टेशनला 25 एप्रिल पासून मयत अर्जुन गवळी कारसह बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। घटनास्थळी पिशोर व सिल्लोड ग्रामीण पोलीस तसेच स्थानिक नागरिकांनी मदतीने मंगळवारी दुपारी खोल दरीत उतरून गाडीचे दरवाजे तोडून छिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला। खोल दरीतून मृतदेह वर आणण्यासाठी मोठं आव्हान पोलीस व नागरिकांसमोर निर्माण झाले होते। अखेर दोरीच्या सहाय्याने व लाकडाला झोळी बांधून घाटनांद्रा येथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने व अथक प्रयत्नांनंतर काही तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले। यावेळी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लघु घोडे, बीट जमादार अनंत जोशी, बीट जमादार रंगनाथ बावस्कर, भैयासाहेब तडवी, रमेश व्यवहारे यांच्यासह घाटनांद्रा गावातील शेख पाशा मिस्त्री, धोंडूराम घोडके, एजाज शेख, सामाजिक कार्यकर्ते दीपक निकम, ग्रामपंचायत सदस्य सुनील निकम, रमजान जमाल पठाण, इम्रान हनीफ पठाण, फयाज बनू पठाण, खालिद देशमुख, मोहसिन रऊफ मुल्ला यांनी विशेष मदत केली। मृताचे वैद्यकीय अधिकारी पालोद यांनी शवविच्छेदन केले। या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून बीट जमादार अनंत जोशी घटनेचा तपास करत आहेत। गाव दर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर।